भाऊ नेमका वेगळा उपक्रम आहे, चहा तुम्ही बनवता, काय मेसेज देतात? मेसेज अतिशय साधा, सुंदर आणि एकदम क्लिअर मेसेज आहे की सगळ्यांनी मिळून मिसळून राहिलं पाहिजे. कोणत्याही समाजाचे, कोणत्याही जातीचे असाल, कोणत्याही धर्माचे असाल, कोणत्याही पंथाचे असाल, पण शेवटी माणुसकी हा एक मोठा धर्म आहे. आणि ज्या ज्या घरामध्ये आम्ही चाललो, लोकांना आम्ही विनंती करतो, आमच्या ह्या सद्भावना चहाबद्दल सांगतो आणि लोक मोठ्या उत्साहाने आणि एक चांगल्या मनाने आपल्या घरची एखादी चम्मच पत्ती किंवा एखाद चम्मच साखर देतात. आणि जिथे आमचा समारोह जसं आता इथं आज आमच्या ह्या बर्डी मार्केटमध्ये आमचा समारोह आहे, तर इथं आम्ही आता ही चाय त्या मिक्समधनं जी तयार झाली, म्हणजे याच्यामध्ये सगळ्या धर्मनिरपेक्ष चहा ही आहे. सगळ्याच्या घरून आलेला हा जो मिक्स आहे त्याची ही चहा आहे. आणि हा चहाचा आस्वाद मग आम्ही सगळेजणं ज्या ज्या लोकांनी आम्ही हे मिक्स दिलं किंवा चहापत्ती किंवा साखर दिली, ते लोक येऊन इथं चहाचा आस्वाद घेतात आणि एकमेकांचे जे नाते आहे चांगले आणखी सुदृढ करतात. हा त्याच्या मागचा मात्रा आणि मोहब्बत की चाय नेमकं समाजामध्ये जसा संवाद पहिले राहायचा तसा संवाद आजकाल राहिला नाही. लोक चिंतेत आहे, लोक परेशान आहे आणि लोक आजकाल मोबाईलमध्ये, टी व्हीमध्ये त्यांचा जास्त वेळ चालला आहे. त्यामुळे पहिले जो वस्तीमध्ये संवाद व्हायचा, बोलचाल राहायची, ती कुठे ना कुठे कमी झाली आहे. आणि ह्या सद्भावना चहाच्या माध्यमातून लोकांना एकत्रित करण्याचा एक छोटासा आमचा एक उपक्रम आहे. अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. जन आशीर्वाद यात्रेमध्ये आशीर्वाद घेत असताना लोकांच्या समस्या आम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करत आहे आणि सद्भावना चहाच्या मार्फत लोकांपर्यंत जोडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे. राहुल गांधीमुळे प्रेरणा मिळाली, त्यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे आणि ते लोकांपर्यंतही पडत आहे. आता तुम्ही त्याच मार्गावर आहे. निश्चितपणे राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेमध्ये मी सहभागी झाल्यामुळे, भारत जोडो यात्रेमध्ये मी सहभागी झालो, भारत जोडो न्याय यात्रेमध्ये पण मी सहभागी झालो आणि लोकांच्या न्यायासाठी जसं राहुल गांधी लढाई देत आहे, त्याच यात्रेला प्रेरित होऊन ही जन आशीर्वाद यात्रा माझी मी 15 जानेवारीपासून सुरू केली आहे. 18वा दिवस आजचा झालेला आहे. जवळपास 70% पश्चिम नागपूरचा एरिया मी घरोघरी जाऊन लोकांशी संवाद करत आहे, लोकांचा आशीर्वाद घेत आहे आणि लोकांच्या ज्या समस्या आहे, कारण 2 वर्षापासून नगरसेवक नाही आहे. नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या निवडणुका 2 वर्षापासून होत नसल्यामुळे, झालेल्या नसल्यामुळे नगरसेवक नाही आहे. तर लोकांचा एक जो प्रतिनिधी कुठेतरी लोकांचे कामं त्यामुळे होत नाही आहे. ह्या क्षेत्राचे जे आमदार आहे त्यांना छोट्या मोठ्या कामामध्ये लोकांच्या समस्येकडे एवढा काही इंटरेस्ट नाही आहे, कारण लोक म्हणतात की 5 वर्षात कधी आमच्याकडे येऊन बघितले नाही, लहान लहान कामं होत नाही. त्यामुळे कुठंतरी एखादा एक प्रतिनिधी, एखादा एक सामाजिक कार्यकर्ता आज कुठच्याही वोटची अपेक्षा न करता, कोणची वोट मागत नसताना फक्त काम करायच्या दृष्टीने घरोघरी फिरत आहे, समस्या जाणून घेत आहे. तर लोकांचं अतिशय मोठ्या प्रमाणात मला समर्थन त्यामुळे मिळत आहे.